मुंबई शहरातील फेमस वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच भायखळा झू 1861 मध्ये बनलेल्या या झूमध्ये टायगरपासून ते चित्त्यापर्यंत स्पेशल बर्ड बार आणि 300 पेक्षा पण जास्त प्राणी आहेत। आणि एवढंच नाही तर पूर्ण भारतातून फक्त ह्याच झूमध्ये पेंग्विन बघायला मिळतील। सुंदर निसर्गात वसलेल्या या राणीबागेत फिरायला आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्स बरोबर वन डे पिकनिकसाठी येऊ शकता। नमस्कार मित्रांनो, मी हरेश बाने HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत भायखळा झूमध्ये। इकडे येण्यासाठी सगळ्यात जवळचं जे रेल्वे स्टेशन असेल ते भायखळा स्टेशन असेल आणि जसे आपण भायखळा स्टेशनवरून 5 मिनिटं चालत अंतरावर येत आहे तर आपल्याला भायखळा झूमध्ये जशी एंट्री करता येतं आपल्याला समोर ही तिकीट काउंटर दिसेल आणि तिकीट जी आहे पर पर्सन, आता तुम्ही इथे माझ्या मागे बोर्ड बघू शकता, पर पर्सन आहे 50 रुपीज, लहान मुले असतील तर 25 रुपये आणि जर विथ फॅमिली दोन पर्सन प्लस 2 चाइल्ड असतील तर तुम्हाला टोटल फी आहे 100 रुपीज। भायखळा झूच्या एंट्री गेटमधून आत आल्यावर सर्वात पहिले आपल्याला लेफ्ट साईडला आत जायचे आहे। इकडे ही ब्लॅक हॉर्सची स्टॅच्यूची मूर्ती ठेवली आहे आणि ब्रिटिश काळातील छोटीशी तोफ नजरेस पडेल। या तोफेला बघून फक्त 2च मिनिटं चालताच आपल्याला झूमध्ये सर्वप्रथम हे हत्ती महाराज दिसून येतील। मागे हत्ती बघितल्यानंतर समोरच इकडे लायनची केज आहे। आता लायन अवेलेबल नाही आहे, त्याची वाट बघतोय आपणच। पुढे ते जेव्हा तुम्ही कधी इथे येताय तर तुम्हाला नक्कीच लायन बघायला मिळेल, पण ही हत्तीच्या समोरच जेव्हा तुम्ही येताय तर लायनची केज तुम्हाला अवेलेबल आहे। हत्ती महाराजांना बघितल्यानंतर आपण आता बियर म्हणजे अस्वल बघायला आलो आहे आणि हे अस्वल लोकांच्या भीतीने नेहमी लपून असते। आपण जर लकी असलात तरच हे अस्वल आपल्याला जवळून दिसेल। अस्वल बघितल्यानंतर बाजूच्या सेक्शनमध्ये टायगर आहे आणि या केजमध्ये 2 टायगर आहेत आणि जेवढी पण लोक या झूमध्ये येतात त्यांचा आकर्षण बिंदू हा टायगर आहे, कारण हा टायगर सगळ्यांचेच खूप मनोरंजन करतो। टायगरला बघितल्यानंतर थोडेसे पुढे आल्यावर आपल्याला हे रेस्टॉरंट दिसेल आणि ह्या रेस्टॉरंटच्या पुढे हा हिप्पोपोटामस दिसेल, ज्याला हिंदीमध्ये दर्याई घोडा म्हणतात आणि ह्यांना इकडे आफ्रिकेतून आणलेले आहे आणि ह्यांचं वजन जवळजवळ 3200 किलोपर्यंत असू शकते आणि ह्या पाण्याच्या आत 7 मिनिटं राहू शकतात। हिप्पोपोटामस बघितल्यानंतर त्यांच्या एकदम जवळच बांगलादेश, भारत, नेपाळ, अफगाणिस्तान यासारख्या देशांमधून आढळले जाणारे वेगवेगळ्या प्रजातीचे माकड इकडे पाहायला मिळतात। आता आपण राणीबागेत सगळ्यांना आकर्षित करणाऱ्या प्राण्याजवळ आहोत, डियर म्हणजेच हरिण। यावाल्या सेक्शनमध्ये आपल्याला स्पॉटेड डियर आणि बाराशिंगा एकत्र बघायला मिळतात। आता आपण लेपर्ड आणि हायनाच्या सेक्शनमध्ये आहोत। या सेक्शनमध्ये एंट्री करताच अगोदर आपल्याला हा हायना म्हणजेच मराठीत तरस आणि हिंदीत लकडबग्गा दिसेल आणि अगदी ह्याच्या समोर ताशी 80 किलोमीटर धावणारा हा लेपर्ड दिसेल। टायगर नंतर हा सगळ्यांचा फेवरेट ॲनिमल आहे। लेपर्डला बघितल्यानंतर आता आपण पेंग्विनला बघणार आहोत। या मोठ्या बिल्डिंगमध्ये पेंग्विनला मायनस टेम्परेचरवर ठेवले जाते आणि ह्या सर्व पेंग्विन्सना दक्षिण आफ्रिकेतून इकडे आणले आहे आणि ह्या भायखळा झूमध्ये जेवढे पण टुरिस्ट येतात ते स्पेशल हे पेंग्विन बघायला येतात।
पेंग्विन्सला बघितल्यानंतर आपण जसे बाहेर येता तसे समोर या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पोचता। या भायखळा झूमध्ये बाहेरून फूड आणू शकत नाही, तर इकडे हा मोठा फूड कोर्ट बनवलेला आहे। इकडे आपल्याला ₹50 ते ₹250 पर्यंतचे सर्व खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत। या राणीबाग झूमध्ये स्पेशल बर्ड पार्क पण बनवलेला आहे। इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी पक्षी खूपच जवळून बघायला मिळतील। पक्ष्यांना बघितल्यानंतर 2 मिनिटं चालल्यावर इकडे आपल्याला हे कासव दिसतील। या ठिकाणी आपल्याला जमिनीवर राहणारे कासव आणि पाण्यामध्ये राहणारे स्पेशल जातीचे कासव बघायला मिळतात। कासव बघितल्यानंतर आता आपण ॲक्वा बर्ड बघणार आहोत। जे पक्षी पाण्यात जास्त असतात त्यांना ॲक्वा बर्ड म्हटले जाते आणि जास्त तर हे पक्षी मासे खातात। भायखळ्याच्या या राणीबागेमध्ये टोटल 4 ते 5 बोटॅनिकल गार्डन बनवले आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी एक वेगळे गार्डन आहे। तर मित्रांनो, हे भायखळा जो पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 तास जातील। आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय। आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी कुठेतरी नवीन फिरायला। बाय।